हरिओम श्री गुरुभ्यो नमः. सर्व साधकांना माझा विनम्र नमस्कार. साधको, काल आपण ग्रंथराज दासबोधामधला दुसऱ्या दशकामधला 5वा समास पाहत होतो, रजोगुण निरूपण. काल हा विषय आपला अर्धवट झाला होता. आता तो आपण आज पूर्ण करणार आहोत. रजोगुण असलेल्या माणसांची लक्षणं समर्थांनी या समासामध्ये सांगितलेली आहेत, ती आपण पाहत होतो. रजोगुणी मनुष्य त्याला म्हणायचं की ज्याच्या मनामध्ये कपट असतं, जो दुसऱ्याचा मत्सर करतो, दुसऱ्याला तुच्छ करतो, ज्याला आपण आज अंडर एस्टिमेट म्हणतो, तसं करतो. संसारामध्ये खूप कष्ट आहेत, मग हा माझा संसार शेवटपर्यंत कसा जाईल या विचाराने तो सतत चिंतित असतो. संसाराचे बहुत कष्ट, कैसा होईल शेवट, मनास आठवे संकट, तो रजोगुण. का मागे जे जे भोगिले, ते ते मनी आठवले, दुःख अत्यंत वाटले, तो रजोगुण. वैभव देखो दृष्टी, आवडी उपजली पोटी, आशा गुणे हिंपुटी, तरी तो रजोगुण. जे जे दृष्टी पाडिले, ते ते मने मागितले, लभ्य नसता दुःख झाले, तो रजोगुण. बघा, पुढं रजोगुणी माणसाची लक्षणं सांगतायत. संसारावर, त्याचं आपल्या घरावर, प्रपंचावर एवढं प्रेम असतं की हा माझा संसार आहे, यामध्ये दुःख येणारच. संसारो तापनित्यय असं म्हटलेलं आहे. संसारामध्ये ही दुःख नित्य येणारच आहेत. लग्न झालं की आपला संसार सुरू होतो. मग पहिल्यांदा मूलबाळ होतं. मूलबाळ झालं की मग ते त्याचं सगळं स्वच्छता वगैरे दैनंदिन, मग त्याची प्रगती, मग लहान मुलांचे आजार, मग नंतर त्याच्या शाळेतला प्रवेश, मग तो अभ्यास करेल का नाही, मग अभ्यास समजा थोडाफार असला तर आणखी चांगला अभ्यास कसा करेल, त्याची इतर मुलांबरोबर भांडणं, मग तो मोठा होणार, मग कॉलेजमध्ये जाणार, तिथे तो कोणती शाखा निवडतो, तिथे काय उद्योग करतो, पुढं मग त्याचा नोकरी मिळेल की नाही, मग चांगली नोकरी मिळेल की नाही, बरं चांगली नोकरी मिळाली तर त्याला बायको म्हणजे आपल्याला सूनबाई कशी मिळेल, ती सूनबाई घरी आल्यानंतर तिचं पटेल की नाही, अनेक 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 एकापाठोपाठ एक विवंचनेची मालिका सुरू होते. आणि मग ही विवंचनेची मालिका त्याला शेवटपर्यंत अस्वस्थ करत असते. बऱ्याचदा माणसं विनाकारण चिंता करतात. चिंतेची कारणं दोन असतात, एक भूतकाळचा शोक आणि भविष्यकाळची चिंता, आणि दोन्ही ईश्वराधीन आहेत. त्यामुळं माणसाने फार चिंता करू नये, काळजी घ्यावी, काळजी करू नये. आधी मुलाला चांगल्या संस्कारांमध्ये वाढवावं. संस्काराचं बीज अगोदर पेरलं की ते लहानपणी केलेले संस्कार आयुष्यभर मुले विसरत नसतात. कुठं ना कुठं ते संस्कार त्यांना वाईट काम करायला अडवत असतात. म्हणून लहानपणीच संस्कार चांगले करावे लागतात. लहानपणी आई वडिलांनी संध्याकाळ झाली की देवापुढं दिवा लावणं, त्याला शुभंकरोती म्हणायला सांगणं, रामरक्षा शिकवणं, सकाळी उठल्याबरोबर काहीतरी देवाची प्रार्थना शिकवणं, देवापुढं निरांजन लावणं. इलेक्ट्रिकचा दिवा लावला तर मुलगा पाया पडणार नाही, पण तुम्ही देवापुढं निरांजन लावा आणि त्याला देवाला पाया पडायची आठवण करा. घरातल्या मोठ्या माणसाचा मान राखायला सांगा.
हळू बोलायला सांगा. हॉटेलमधलं खाण्याची सवय, फास्ट फूडची सवय लावू नका. ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम त्याच्या आयुष्यावर प्रभाव टाकत असतो. त्याला स्वतःचे कपडे, स्वतःची पुस्तकं, स्वतःचा नियमित अभ्यास, होमवर्क, शिक्षकांचा आदर, त्याच्या कलेला वाव द्या. त्याच्या अंगामध्ये कुठली कला आहे त्याचा कल बघा. कुणाला चित्रकला आवडते, कुणाला संगीत आवडतं, कुणाला नाटक आवडतं, कुणाला वक्तृत्व आवडतं, कुणाला खेळामध्ये जास्त आवड असते, ते पहा. त्याप्रमाणे त्याला वाढवा. म्हणजे ही जी संसारामधली चिंता आहे ती चिंता आपली नष्ट होईल. आणि एकदा ही चिंता नष्ट झाली की आयुष्यभर आपलं, ज्याला आपण आजकाल टेन्शन म्हणतो, ते टेन्शन येणार नाही. परंतु रजोगुणी माणूस नुसताच चिंता करत बसतो. हे चिंतन करत नाही, चिंता करतो. त्याला सुख भोगायचं कसं ह्याच्या मागच तो लागलेला असतो. जे त्याला समोर दिसतं ते त्याला पाहिजेच. लहान मुलासारखं असतं त्याचं, हे माझं असायला पाहिजे. शृंगारिक वृत्तीचा असतो. टवाळी करतो, निंदा करतो, वाद घालतो, कुठलीही गोष्ट सिरियसली घेत नाही. मनुष्याने हास्य विनोद करावेत. हसणं हे मनुष्याला वरदान आहे. परंतु हा माणूस रजोगुणी नेहमी दुसऱ्याला अंडर एस्टिमेट करत असतो, तुच्छ करत असतो. दुसरी गोष्ट अशी की तो कधीही एखादी गोष्ट सिरियसली घेत नाही. ज्या पद्धतीने एखाद्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे ते न करता एखाद्या गोष्टीची खिल्ली उडवण्यामध्ये त्याला मजा वाटते. वाईट व्यसनामध्ये तो पैसा घालवतो, कारण तो भोगवादी असतो. पंच ज्ञानेंद्रियाचा भोग, त्याचे चोचले पुरवण्यामध्ये ह्याचा जन्म जातो. देहाला सुख कसं होईल हेच तो पाहत असतो. तस्कर उद्या जीवी उठे, परन्यून बोलावे वाटे, नित्य नेमा समनविटे, तो रजोगुण. देवकारणी लाजाळू, उदरा लागी कष्टाळू, प्रपंचितो स्नेहाळू, तो रजोगुण. गोडग्रासी आळकेपण, अत्यादरे पिंडपोषण, रजोगुणी उपोषण, केले न वचे. शृंगारिकते आवडे, भक्तिवैराग्य न आवडे, कळा लाघवी पवाडे, तो रजोगुण. रजोगुणाच्या आणखी काय काय ड्रॉबॅक्स किंवा दोष सांगितलेत बघा. ज्याला चोरी करायला आवडतं, दुसऱ्याचा कमीपणा किंवा दुसऱ्याचा दोष बोलून दाखवावा असं वाटतं, हे ज्याला आपण म्हणतो स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही पण दुसऱ्यांच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं, तसे ही रजोगुणी माणसं असतात. आणि आणखीन एक गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात ठेवली पाहिजे की काही वेळा सात्विक माणसांमध्ये सुद्धा कधी कधी रजोगुण एकदम उफाळून येतो. आणि मग सात्विक माणूस सुद्धा काही एखादा प्रसंग असा होतो की लोकांना पण आश्चर्य वाटतं, एवढा सात्विक माणूस असं कसं बोलला. मधूनच हा एकदम उफाळून येतो. मग सात्विक माणसाला नंतर पश्चाताप होतो, तो आपली चूक कबूल करतो. ज्या माणसाबद्दल अपराध केला असेल त्याच्या समोर जाऊन माफी मागतो. पण रजोगुणी माणूस तसं नाही करत. तो दुसऱ्यांना दुखवायचंच काम करतो आणि कुठेतरी मार खातो. देवाचं करायचं म्हणजे त्याला लाज वाटते. स्वतःच्या पोटासाठी पुष्कळ काही करतो,
पण प्रपंचामध्ये गुंतून सगळ्या गोष्टी करत असतो. प्रपंच हा त्याच्या दृष्टीने मध्यवर्ती असतो आयुष्यात. गोड खाणं त्याला मनापासून आवडतं. देह पोसतो. आहार किती असावा, कसा असावा याचा विचार करत नाही. परमात्म्याचं ज्ञान नसल्यामुळं जी दृश्य वस्तू असते त्याच्यावरच त्याचा पगडा बसलेला असतो. आणि मन आसक्तीत गुंतल्यामुळं तो जन्ममरण भोगायला सुद्धा तयार असतो. असा रजोगुणी माणूस जर संसारामध्ये गुरफटून राहिला तर त्याला कुणीतरी भक्तीचा मार्ग दाखवायला पाहिजे. परंतु जरी कुणी भक्तीचा मार्ग दाखवला तरी तो त्याने स्वीकारला पाहिजे. आणि आपल्यातला रजोगुण कसा नष्ट होईल हे त्याने पाहिलं पाहिजे. एखादा डायबिटीस झालेला मनुष्य आहे, त्याला डॉक्टर सांगतात मी अजिबात साखरेचं काहीही खाऊ नका, ह्या गोळ्या नियमित घ्या, फिरा, व्यायाम करा, दिवसा झोपू नका वगैरे अनेक सांगत असतात. पण पेशंट समजा जर रजोगुणी असेल तर तो म्हणतो हे काय सांगतात डॉक्टर, मी काय होत नाही त्याला, असं म्हणून तो खातो. आपल्या आहारामध्ये कोणताही फरक करत नाही, गोड खातच राहतो. आणि मग एक दिवस एकदम साखर वाढते, चक्कर येते, त्याला खूप त्रास होतो, त्याच्या जखमा बऱ्या होत नाहीत. मग त्याला आठवतं अरे हे आपण करायला नको पाहिजे होतं, पण त्यावेळेला वेळ निघून गेलेली असते. त्याला संपूर्ण शरीरभर इन्फेक्शन पसरतं, सेप्टिसेमिया ज्याला म्हणतात ती अवस्था येते. त्याची स्प्लीन खराब होते, पॅन्क्रियाज खराब होतात, लिव्हर खराब होते. संपूर्ण सगळ्या सप्तधातूमध्ये रसरक्त मांस अस्थी सगळ्यामध्ये रोग पसरत जातो. ह्या रजोगुणी माणसाची अवस्था ही अशी असते. कारण एकदा मनावरचा ताबा सुटला की संपलं. मन एव मनुष्याणाम कारणम बंधमोक्षयोः. बंधाय विषयाय संगी मोक्षे निवृत्तियम स्मृतम. माणसाच्या आयुष्य घडवण्याला मन हेच कारणीभूत असतं. संसाराच्या बंधनात राहायचं का संसारातून मोक्ष प्राप्ती करून घ्यायची हे मन ठरवतं. मन हेच कारण असतं. जसा ड्रायव्हरच्या हातामधलं स्टेरिंग असतं तसं मन असतं. आपण वळवू तिकडं ते वळवतं आणि त्याच्यावरचा ताबा सुटला की ॲक्सिडेंट होतो. म्हणून ते वळवताना चांगल्या मार्गाने वळवायचं असतं. मनाचा वेग सुद्धा नियंत्रित ठेवायचा असतो. अशी ही रजोगुणाची व्यक्ती असते. त्यानंतर समर्थ पुढं तमोगुणाचं लक्षण सांगतायत. दुसऱ्या दशकामधला 6वा समास तमोगुण सांगतायत. आपण मागं बघितलेलं आहे की तमोगुण हा काय असतो, अज्ञानी माणसाचं लक्षण असतं. मागा बोलिल्या रजोगुण क्रियेसहित लक्षण, आता ऐका तमोगुण तोही सांगिजेल. संसारी दुःख संबंध प्राप्त होता उठे खेद, का अद्भुत आला क्रोध तो तमोगुण. शरीरी क्रोध भरता न ओळखे माता पिता, बंधू बहीण कांता ताडी तो तमोगुण. दुसऱ्याचा प्राण घ्यावा, आपला आपण स्वय द्यावा, विसरवी जीवा भावा
तो तमोगुण. भरले क्रोधाचे काविरे, पिशाच्या परी वावरे, नाना उपाय नावरे, तो तमोगुण. तमोगुण म्हणजे आणखीन खालच्या ग्रेडचा झाला. रजोगुणाच्या पेक्षाही खालचा, म्हणजे तो किती वाईट असेल ते बघा. समर्थ म्हणतात मागच्या समासामध्ये आपण रजोगुण पाहिलेला आहे. आता तमोगुण ऐका. संसारामध्ये जेव्हा दुःख भोगण्याची वेळ येईल, संसारात दुःख हे प्रत्येकाच्या वाटेला येणार आहे. तुम्हाला एक मी उदाहरण सांगतो. समजा 3 पेशंट आहेत. एक सत्वगुणी आहे, एक रजोगुणी आहे, एक तमोगुणी आहे. तिघांनाही सारख्याच वेदना होत आहेत. तिघांनाही पोटात दुखतंय असं समजा. रजोगुणी माणूस डॉक्टर राऊंडला आल्यानंतर काय सांगेल? डॉक्टर साहेब, जरा पोटात जास्त दुखायला लागलं. हां, बर, असं सत्वगुणी माणूस सांगेल. रजोगुणी काय सांगेल? म्हणेल, अहो डॉक्टर, काय हे माझ्या पोटात दुखायला लागले कितीतरी, काय जरा औषध द्या. डॉक्टर म्हणतील बर ठीक आहे. आणि तमोगुणी माणूस अकांड तांडव करेल. होय आई गो, माझ्या पोटात दुखतंय, असं ओव्हर काय म्हणतात त्याला, एक्साइटिंग, ओव्हर रिॲक्टिंग करेल. उत्तेजित होतो, उद्विग्न होतो, ओव्हर ऍक्टिंग करतो. हा सत्व, रज आणि तमोगुणातल्या प्रतिक्रियेमधला फरक आहे. त्यानंतर तमोगुणी माणूस एकदा क्रोध भरला म्हणजे तो कुणालाही ओळखत नाही. म्हणजे तो सगळ्यांना अपशब्द बोलायला सुरुवात करतो. आई असू दे, वडील असू दे, भाऊ असू दे, बहीण असू दे, सगळ्यांना वाईट वाईट बोलायला सुरुवात करतो. इव्हन तो प्राण घ्यायला सुद्धा कमी करणार नाही. क्रोध ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. कालही आपण बघितलेलं आहे. रजोगुणी माणूस फार तर 4 वाईट शब्द बोलेल आणि समोरचा माणूस व्यथित झाला की थोड्या वेळाने गप्प बसेल. पण तमोगुण माणूस तसं नाही करणार, त्याला मारूनच टाकेल. त्याला युद्ध करण्यामध्ये इंटरेस्ट असतो. लढाई बघावी, रणांगणात जावं, 4 लोकांना मारावं, हेच तमोगुणी माणसाचं लक्षण आहे. तो कुणालाही एका टोकाच्या पद्धतीने तो वागत असतो. किड्या मुंगे असू देत, जनावर असू देत, मारायचंच. स्त्री असू दे, पुरुष असू दे, पैशासाठी तो वध करतो. दुसरी एक गोष्ट म्हणजे विसाळाचे नेटे विष घ्यावेसे वाटे, पर्वत मनी उठे तो तमोगुण. अंतरी धरुनी कपट, पराचे तरी तळपट, सदा मस्त सदा उद्धट तो तमोगुण. कलह व्हावा ऐसा वाटे, झोंबी घ्यावी ऐसे उठे, अंतरी द्वेष प्रकटे तो तमोगुण. युद्ध देखावे ऐकावे, स्वययुद्धची करावे, मारावे की मरावे तो तमोगुण. मत्सरे भक्ती मोडावी, देवालये बिघडावी, फळती झाडे तोडावी तो तमोगुण. सत्कर्मे ते नावडती, नाना दोष ते आवडती, पाप भय नाही चित्ती तो तमोगुण. ब्रह्मवृत्तीचा उच्छेद, जीवमात्रास देणे खेद, करू आवडे अप्रमाद तो तमोगुण. आग्नप्रळये शास्त्रप्रळये, भूतप्रळये विषप्रळये, मच्छरी करी जीवक्षये तो तमोगुण.
तमोगुणी माणसाबद्दल किती भयानक लक्षणं समर्थाने सांगितलेली आहेत बघा. हा जो तमोगुणी मनुष्य असतो, त्याला समजा एखाद्या माणसाचा राग आला तर त्याला विष देऊन मारून टाकायला सुद्धा हा पुढं मागं बघत नाही. कायम दुष्ट बुद्धी, कायम नकारात्मक विचार या माणसाच्या मनात असतात. कुणाचं तरी भांडण व्हावं, धक्काबुक्की करावी, युद्धस्य कथारम्या असं संस्कृतमध्ये म्हटलेलं आहे. कुणी कुणावर हल्ला केला, कुणाकुणाचं युद्ध झालं, कुणी कुणाला कसं मारलं, त्याला किसं लागलं, अशा गोष्टी ऐकण्यामध्येच त्याचं लक्ष असतं. कुणीतरी भक्तीमध्ये आहे बाबा, जसं दैत्य पूर्वी जंगलामध्ये ऋषीमुनी यज्ञ करत असताना दैत्य त्रास द्यायचे, त्यांना यज्ञ करू द्यायचे नाहीत. पाणी टाक, घाणेरड्या पदार्थ टाक, ऋषीमुनींना मारहाण कर, अशा गोष्टी ते करत असत. म्हणून विश्वामित्रांनी दशरथ राजाला सांगून राम लक्ष्मण कुमार अवस्थेत असतानाच त्यांना दोघांना घेऊन ते वनामध्ये गेले आणि अनेक राक्षसांचा संहार घडवून आणला. कारण यज्ञ, होम, हवन या ज्या गोष्टी आहेत, ज्या राज्याला हितकारक असतात, त्या गोष्टी हे राक्षसी वृत्तीचे लोक करत देत नव्हते, कारण ते सगळे तमोगुणीच. मग आता रावणामध्ये किती तमोगुण होते पहा. दुसऱ्याच्या पत्नीची अभिलाषा, स्वतःची अभिलाषा पूर्ण करण्यासाठी वाटेल त्या थराला जाण्याची त्याची मानसिकता. आपला मुलगा सुद्धा त्यांनी लढाईत मरायला लावला, इंद्रजीत, केवळ आपल्या स्त्री हव्यासापोटी. म्हणजे तो कुठल्या टोकाला पोचला होता बघा. देवालये पाडायची, चांगली फळं असलेली झाड तोडायची, सत्कर्म करायचं नाही, पापाचं भयच नाही हो. मी हे करतोय, हे पापकृत्य आहे, याचं भयच नाही. अशा वृत्तीचे जो लोक असतात तो ते तमोगुणी असतात. तम म्हणजे काय? अंधार. ज्ञानाचा अंधार असलेले लोक असतात ते तमोगुणी असतात. हा तमचा अर्थ आहे. सत्व म्हणजे प्रकाश आणि रज म्हणजे रंजन करून घेणारा, तो रज. पुढे समर्थ सांगतात, जो आग लावतो, जो पिशाच्य बाधा करून देतो, लोकांमध्ये भांडणं लावून मजा बघत बसतो, पुष्कळ श्रीमंत का वेगवेगळ्या मार्गाने तो श्रीमंत होतो, भ्रष्टाचार करून तो श्रीमंत होतो, त्याला कुठलाही नियम तो पाळत नाही, काही काम न करता फुकट कसं मिळेल ते पाहत असतो. रजोगुणी माणूस निदान थोडं तरी कष्ट करतो, पण तमोगुणी माणसाला सगळंच फुकट पाहिजे असतं. पुढे समर्थ सांगतात, नाना निग्रहे पिडावे, देह दुःख चरफडावे, क्रोधे देवास फोडावे तो तमोगुण. देवाची जी निंदा करी तो आशाबुद्धी अघोरी, जो संत संग न धरी तो तमोगुण. ऐसा हा तमोगुण सांगता ते असाधारण, परित्यागार्थ निरूपण काही एक. ऐसे वर्ते तो तमोगुण, परी हा पतनास कारण, मोक्षप्राप्तीचे लक्षण नव्हे येणे. केल्या कर्माचे फळ प्राप्त होईल सकळ, जन्मदुःखाचे मूळ तुटे नाकी. व्हावया जन्माचे खंडन, पाहिजे तो सत्वगुण, तेची असे निरूपण पुढील समासी. या तमोगुणाबद्दल आणखी सांगतात समर्थ,
की या तमोगुणी माणसामध्ये एक विचित्र प्रकारची भक्ती सुद्धा निर्माण होते. मग तो काय करतो, देवासमोर यज्ञ करायला बघतो. त्याच्यामध्ये आपला हात तोडून टाक, डोकं कापून टाक, जशी भक्ती रावणाने केली होती. अनेक राक्षसांच्या कथा ऐकतो आपण. आपलं थोडं थोडं मांस रोज त्या यज्ञाच्या कुंडात टाकायचं आणि अशा रीतीने परमेश्वराला प्रसन्न करून घ्यायचं. हिरण्यकश्यपूने तशी तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेव प्रसन्न झाले. मग मला रात्री मरण नको, दिवसा नको, वर नको, खाली नको, शस्त्राने नको, अस्त्राने नको, देवाकडून नको, दैत्यांकडून नको, असे अनेक वर त्यांनी मागून घेतले. त्याची तपश्चर्या ही तामसी गुणाची होती. हेतुशुद्ध नसणे ही तमोगुणी तपश्चर्या आहे. रावणाने ही तपश्चर्या केली, कुंभकर्णाने ही तपश्चर्या केली. कुंभकर्णाने झोप मागितली, मला 6 महिने झोप पाहिजे. झोप म्हणला देव, 6 महिने जागृत. रावणाने सगळे ग्रह आपल्या कंट्रोलमध्ये ठेवले होते. म्हणजे तपश्चर्येमध्ये ज्याचा हेतू शुद्ध नसतो तो तमोगुणी असतो. तो देवांची निंदा करतो, देवाला जिंकायला बघतो, स्वतःला कष्ट करून घेतो, चरफडतो. संत संग तर लांबच ठेवा. अग्नीमध्ये हात घालतो. कुठलीही गोष्ट ही एका टोकाला करायची आणि ती अक्षरशः उद्विग्न होऊन करायची, आक्रस्ताळेपणाने करायची, तो तमोगुण असतो. काही काही माणसं चूक करतात, पण आपली चूक ते शांतपणे कबूल करत नाहीत. होय बाबा, माझं चुकलं. ह्या त्यांचा दंगा सुरू होतो, म्हणजे मीच वाईट, मीच अशी, हे अमुक तमुक झालं. मग देहाला भडाभडा डाग देतील, मारून घेतील, पण शांतपणे होय माझं चुकलं असं म्हणणार नाही. तो तमोगुण. आणि ह्या तमोगुणामध्ये तुम्हाला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तम हा अज्ञानाचा द्योतक आहे, अज्ञानाचा निर्देशक आहे. तमोगुण आपल्या भावनेला टोकाला नेतो. षड्रिपून सगळे षड्रिपू टोक गाठतात. काम असू दे, कामांध झाला की तो कामातुराणाम न भयम न लज्जा म्हणतात. मग तो परस्त्री वगैरे बघणार नाही. क्रोध टोकाला गेला की तो क्रोधाच्या आवेगामध्ये वाटेल ती गोष्ट करेल. आई वडील सुद्धा बघणार नाही, त्यांना सुद्धा मारून टाकेल. आपण असं बघतो, पेपरला बातम्या वाचतो, पैसे दिले नाही म्हणून बापाच्या डोक्यात कुऱ्हाड घातली. काय आहे? अशा बातम्या येतात, पेपरला वाचतो आपण. मद, गर्व, मी शहाणा, मी पुढारी, मी नेता. मग स्वतःचं नेतृत्व जपण्यासाठी तो कुणाचा 4 लोकांचा खून सुद्धा करेल. मत्सर, एखाद्या माणसाबद्दल द्वेष निर्माण झाला की ज्याचं चांगलं चाललंय ते त्याला बघवत नाही आणि मग तो काहीतरी खोड काढून आपल्या मार्गातला काटा दूर करतो.
त्याचाही हा नाश करून टाकतो. दंभ, ढोंगीपणा. ढोंगीपणा करतो, कुठल्या तरी स्वतःला महाराज वगैरे म्हणून घेतो आणि नको ते उद्योग करतो, स्वतःचं साम्राज्य पसरवतो. अशी ही उदाहरणं आपण बघितली आहेत. हे सगळे तमोगुण आहेत. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ. हे सगळे षड्रिपू आहेत. यांचा उद्रेक, थोडक्यात उद्रेक, हे अज्ञानामुळे होत असतात. ज्ञानी माणसाला आपल्या भावनांवर आवर कसा घालायचा आणि आपल्या भावनांचा वापर कसा करायचा हे चांगलं माहीत असतं. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, दंभ. लोभीपणा सुद्धा त्या टोकाचाच असतो. मला आता हे पाहिजे म्हणजे पाहिजे. प्रत्येक माणसाने आपल्या भावनेला आवर घातला पाहिजे. शरीराला वेग असतो पण मनाला आवेग असतो. हा मनाचा आवेग असतो, त्याचं नियमन करायला पाहिजे. नाहीतर आपल्या हातून पातक घडतं. मी रागाच्या भरात तुला बोललो असं म्हणतो. अरे पण रागाचा भर आला का? राग तेव्हाच कंट्रोल करायचा ना. तो माणूस दुखावतो आणि तो जन्मभर लक्षात ठेवतो. शिशुपालाचं काय झालं? शिशुपाल भर सभेत श्रीकृष्णाला वाटेल तसं बोलला आणि 100 अपराध झाल्यानंतर त्याचा वध झाला. त्याची बुद्धीच शिशु होती. शिशु सुद्धा इनोसंट असतात, पण हा दुष्टच होता, हा तमोगुणी होता. सगळे दैत्य लोक हे तमोगुणीच असतात. माणसं रजोगुणी असतात आणि देव सत्वगुणाचे असतात, संत सत्वगुणाचे असतात. आपण अतिशय सात्विक बनणं शक्य नाही, प्रयत्न करायला पाहिजेच, पण किमान रजोगुण आणि तमोगुण वाढू देऊ नये एवढं तरी आपण बघितलं पाहिजे. आता आज मी या ठिकाणी इथंच थांबतो. उद्या आपल्याला सत्वगुण पाहायचं आहे. कृपया आपण हे चॅनल सबस्क्राईब करा. उद्या दुसऱ्या दशकातला 7वा समास सत्वगुण लक्षण आपण पाहणार आहोत. तेव्हा मी आता इथंच थांबतो. जय जय रघुवीर समर्थ.